हा पहा, हा असा फिडिंगचा टॉप शिवण्यासाठी मी एक साडी यूज केली होती आणि त्याचा कटिंगचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्याला खूप दिवस झाले, पण आता मी ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करते आणि हा फिडिंगसाठी खूप सुंदर असा ड्रेस रेडी होतोय. हा तुम्हाला असं स्टाईल करायचा असेल तरी आपण असाच चेन न लावता जस्ट असा स्टाईल करू शकतो, घालू शकतो आणि बॅक साईडला सिंपल राऊंडने केलं आहे. तर ह्याचा फायनल लूक बघा, खूप सुंदर असा फायनल लूक आलेला आहे. तर ह्याचा आपण स्टिचिंग आता बघणार आहोत आणि हा ड्रेस तुम्हाला नसेल फिडिंगसाठी शिवायचा, अदरवाईज असाही घालायचा असेल तरी हा यूजमध्ये होते. तर जस्ट फिडिंगसाठी न बघता तुम्ही असाही घालण्यासाठी हा शिवू शकता. तर ह्याचं स्टिचिंग आपण बघूया. ह्याला मी घेर आपला कटिंग करून घेतला होता. तो घेर मी नॉर्मली खूप ड्रेसमध्ये दाखवलं की आपण हे राऊंड असं घेर कटिंग करून घेतो आणि तोच घेर मी इथे कटिंग करून एकावर एक शिवून घेतला आहे. फक्त त्याचा आपण फ्रिलवाला पार्ट म्हणजे जो आपण खालचा तो वेगळ्या कलरचा दिसतोय तो पार्ट मी असा शिवून घेतला आहे. त्याला चुनी टाकलेली नाही, पण त्याला फ्रिलचा लूक आला आहे. तो एकामेकावर फक्त ठेवून तो जॉईंट करून घेतला आहे आणि आतून ओव्हरलॉक करून घेतले. तर हा पार्ट मी दाखवत नाही आहे स्टिचिंग कसा करायचा, कारण हा मी खूप व्हिडिओमध्ये दाखवला आहे. फक्त हा राऊंड अम्ब्रेलामध्ये कटिंग करून घेतला आहे आणि हा काटाचा बॉर्डरचा पार्ट स्टिच केला आहे. आता इथे मी अप्पर पार्टचा मी इथून ना शोल्डरपासून मधून कट करून घेतला आहे आणि घेतानाच मी अप्पर पार्ट शोल्डर जरा जास्त घेतलं होतं. कारण जेव्हा आपण कट करून काढू तेव्हा तो अर्धा इंच कट होणार आहे, स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्यासाठी तो पाऊण इंच जास्तच मी थोडासा कटिंगमध्ये घेतला होता. आता इथे काय करायचं, आपण मधून कट मारला तिथे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला चेन लावायचे आणि मी फ्रंटसाठी हा कपडा आधी कट केला नव्हता. सो मी हा कपडा एक्स्ट्रा ठेवला होता, तर तो कटिंग करून आता घेते आहे मी आणि त्याला 2 स्ट्रीप ही मला कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी हा असा साडीच्या कपड्यातून जिथून घडी होती तिथून मी गळ्याकडचा पार्ट कटिंग करून घेतला आणि जिथून मुंड्याकडचा पार्ट येतोय तिथं आपण वेगळा कपडाही घेऊ शकतो. आता हा कटिंग करून घेताना मी डबल अस्तर कटिंग करून घेतलं आहे फ्रंटसाठी, कारण ही आपली साडी आहे. थिकनेसला असा हा कपडा नव्हता, मऊ आणि पातळ असा कपडा आहे, त्यामुळे मी इथे डबल अस्तर त्याला घेतले. हे बाय अशा प्रकारे हे 4 लेयर्स आले, म्हणजे आपल्याला 2 लेयर्स हवे होते तर 4 लेयर म्हणजे हा डबल अस्तर आला. तर खालच्या बाजूला ही मी जिथं उलटा पार्ट येतोय तिथेही मी अस्तर ठेवणार आणि वरच्या बाजूला जिथं सरळ पार्ट येतोय तिथेही अस्तर ठेवून मी शिवून घेणार, जेणेकरून आपण सरळ पार्टवर जो अस्तर ठेवलाय तो टर्न केल्यानंतर उलट्याच बाजूला जाईल आणि तो आपल्याला 2 लेयरमध्ये अस्तर आपल्याला मिळेल आणि त्याला फायनल टचही येतो. तशा प्रकारे आपण जर हलका कपडा असेल, एकदम पातळ कपडा असेल आणि आपण 2 अस्तर लावून शिवून घेतलं ना तर त्याला खूप सुंदर असा लूक येतो, फायनल टच येतो. आता हे अशा प्रकारे ठेवून घेतलं आहे एकावर एक आणि हे आपण शिवून घ्यायचं आहे. उलट्या बाजूला मी अस्तर ठेवलं आहे कारण तो आपला अस्तर बरोबर राहील आणि वरच्या बाजूला एक अस्तर ठेवलं आहे जेणेकरून तो टर्न केल्यानंतर उलट्या बाजूला जाईल. तर आता आपण हा शिवून घेऊया. दोन्ही पार्ट अशाच प्रकारे शिवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि हे मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते पण मी स्लोमध्ये शिवले. व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला यासाठी मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवले आणि हे दोन्ही पार्ट अशाच प्रकारे आपण शिवून घेतले. हे तयार झालेले आहेत. आता ह्याला आपण सेंटर पार्ट आपला शिवून घेणार आहे, जो की आपला गळ्याचा पार्ट आहे. मी ते राऊंड शेप दिला आहे. तुम्ही स्क्वेअर पाहिजे असेल तर स्क्वेअर देऊ शकता, पान देऊ शकता किंवा दुसराही कुठलाही त्याला शेप देऊ शकता. तर हा गळ्याचा जो पार्ट आहे त्यालाही आपण सेम प्रोसेस करायची आहे की सरळ बाजूवर एक ठेवायचा आणि उलट्या बाजूवर एक ठेवायचा, जेणेकरून हा नेक पार्ट आपण शिवून घेतला की सरळ पार्टवरचा उलट्या पार्टवर तो जाईल आणि आपल्याला दोन्ही अस्तरमुळे तो थिकनेस येईल. हे पहा, हे अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवून घेतोय आणि शिवून घेतोय. जेव्हा हे आपण शिवून घेतोय तेव्हा तुम्ही कॅनव्हास पेपरही यूज करू शकता. आता मी इथे डबल लेअर अस्तर यूज केले तर मला एवढी कॅनव्हाची गरज वाटत नाही. तुम्ही पानगळा किंवा वेगळा कुठला गळ्याचा शेप देणार असाल तर कॅनव्हास पेपर जरूर वापरा. आता मी इथे टर्न करून घेतल्यानंतर आपण पायपिंग एक येते, आता जे आपल्याला तयार पायपिंग मिळतं तेही तुम्ही पायपिंग ह्या गळ्याला यूज करू शकता, जे की मी आता 2 दिवसापूर्वी वन पीसचा व्हिडिओ टाकलेला त्याच्यात आहे बघा. तशा प्रकारे पायपिंग यूज करू शकता, म्हणजे जरा वेगळा लूक येईल. आता इथे मला एकाच टाईपमध्ये करायचं आहे त्यामुळे मी इथे पायपिंग वगैरे काही यूज केलेलं नाही. हा राऊंड नेक आपला तयार झाला. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला म्हणजे इथे चेन लावायची आहे आणि ती चेन आपल्याला हाईड करायची आहे.
तर इकडे मी पदराच्या पार्टमध्ये साडीचा हा अपर पार्ट कटिंग करून घेतला होता. तर हा पहा वेगळ्या डिझाईनचा थोडा कपडा इथे दिसतोय, त्याच्या मी 2 स्ट्रीप कट करून घेणार आहे, डबल लेयर्ड करणार आहे आणि ती स्ट्रीप इथं जोडणार आहे. त्यासाठी आपण ह्या 2 लेयर घेतलेत. ते साधारण मी 4 इंचाचं कटिंग करून घेतलं आहे. म्हणजे आपण जेव्हा शिवून घेऊ, डबल लेयर्ड करू, तेव्हा ते 2 इंचाचं होईल आणि शिवून घेऊ तेव्हा अर्धा इंच त्याचा शिवण्यात जाईल, जेणेकरून ते 3-3.5 इंचाचं आपलं रेडी होईल. ह्या अशा प्रकारे 2 स्ट्रीप कट करून घेतल्या आणि त्या अशा डबल लेयर्ड करायच्यात, हे पहा. आणि त्याला साईडला आपल्या शिवून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा ह्या दोन्ही स्ट्रीप आपण शिवून घेतोय ना, तेव्हा ह्या गळ्याच्या पार्टला आपण शिवून घ्यायचं आहे, ना की साईडच्या पार्टला. गळ्याच्या पार्टला असं गळ्याच्या बाजूने ठेवायचं आणि जेव्हा आपण शिवून होईल तेव्हा तिकडे टर्न करायचं, तेव्हा ते त्या बाजूला जाईल. आपल्याला ती बाजू, चेनची बाजू हाईड करायची आहे. म्हणून हे गळ्याच्या बाजूवर दोन्हीही बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि त्याला ओव्हरलॉक करायचं महत्त्वाचं आहे, कारण धागे निघतात. तर ते धागे निघू नये आणि चेनमध्ये ते धागे फसू नये म्हणून तिथे ओव्हरलॉक करायचं आणि हा अशा प्रकारे शिवून घ्यायचं. पहिल्यांदा फक्त एकदा शिलाई 2दा शिलाई मारून घ्यायची, त्याच्यावर दाबटीप मारायची नाही आहे. हे पहा अशा प्रकारे आपल्या दोन्हीही साईड शिवून होत आहेत. तर मी हे थोडे शिवताना फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, म्हणजे तुम्हालाही बोर व्हायला नको आणि जे समजणारी गोष्ट आहे ते मी सांगतेच, त्यामुळे समजून जाईल. आता हे दोन्ही साईडला शिवून घेतल्यानंतर इथे मी ओव्हरलॉक करून घेते. तर हे ओव्हरलॉकही करून घेतले पहा, दोन्ही साईडला तुम्हाला दिसतंय हे ओव्हरलॉक करून घेतले. बॅक साईडने हे अशा प्रकारे दिसते आणि फ्रंट साईडला हे अशा प्रकारे दिसते. जेव्हा आपण हे दोन्ही साईड एका बाजूला करतोय तेव्हा ते हाईड होणार आहे त्याच्याखाली चेन. तर हे आतमध्ये ठेवून असं आपण जसं जॉईन करून घेतलेलं तसंच ठेवायचं आणि त्याला चेन आपण खालच्या बाजूने जॉईन करून घ्यायचे. त्यासाठी मी छोटी चेन वापरली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लॉंग म्हणजे पूर्ण खांद्यापर्यंतही चेन वापरू शकता. आता हे मला दिसतंय ते मी उलट्या बाजूने चेन ठेवली आहे पहा, खालच्या बाजूने उलट्या बाजूने अशी चेन ठेवली, कारण जो मला वरचा पार्ट आहे ना तो पार्ट मला एकामेकावर जॉईन करायचा आहे, जो पार्ट आपला साईडचा आहे आणि जो चेनचा पार्ट आहे तो. तर त्यासाठी आपण हे असं उलटं ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हा सरळ करू तेव्हा चेन सरळ येईल असं. जर तुम्हाला लॉंग चेन लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट चेन लावली तरी चालते, कारण वरचा पार्ट तुम्हाला डायरेक्ट खांद्याजवळ जॉईन येतो त्यामुळे. हे पहा अशा प्रकारे आता मी शिवून घेते. जर तुम्हाला शिवून घ्यायचंच आहे तर तुम्ही डायरेक्टही शिवून घेऊ शकता, केव्हा जेव्हा आपण लॉंग चेन लावणार आहे, हा महत्त्वाचा पार्ट आहे. आता मी दाखवते त्या प्रकारे तुम्ही जेव्हा लॉंग चेन लावणार ना तेव्हा असं डायरेक्ट शिवून घेतलं तरी चालतं, वरतून अशी दाबटीप मारायची. पण आता आपण ही शॉर्ट चेन लावतोय त्यामुळे आपल्याला ही उलटी ठेवून अशी चेन लावून घ्यायची आहे. जिथंपर्यंत आपली चेन आहे तिथंपर्यंत ही उलटी ठेवायची आणि ही शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे जर लावली तर वरती आपला जो कपडा मिळतो आहे ओव्हरलॉकवाला थोडासा वरती, तिथे आपण साईडवाला कपडा जॉईन करू शकतो आणि जिथे चेन आहे तिथे ओपन राहतं ते. त्यामुळे हे अशा प्रकारे लावायचं. आणि मी सांगते तुम्हाला, जर ही चेन तुम्हाला छोटी नाही लावायची तर ती स्किप कराच, कारण लॉंग चेन लावली तर तुम्हाला परफेक्ट ते पटकन शिवलं जाईल. पण छोटी चेन लावली तर काय होतं, पूर्ण पार्ट आपला तो ओपन करावा लागत नाही, तेवढी चेन आहे तर त्यातून फीड होतं. सो हा मी छोटी चेन लावून शिवायचा निर्णय घेतला होता. आता हे आपण ओपन करायचं आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. आता जिथंपर्यंत आपली चेन येते तिथंपर्यंत आपल्याला तो कट लावायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मी ठेवून दाखवते तुम्हाला, की आता आपण चेन जॉईन केली, ते चेनवर आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे आणि हा चेन आपण जिथंपर्यंत लावतोय तिथून आपल्याला टर्न करून हा कपडा ह्याच्यावर शिवून घ्यायचा आहे. तर हा कपडा शिवून घेताना काय होणार, फक्त त्याची शिलाई मार्जिन येणार आहे, ज्याची गळ्याकडचा पार्ट आहे त्याची ती शिलाई मार्जिन येणार आहे आणि जो आपण साईडचा पार्ट ठेवला आहे तो नॉर्मलीच आपला एकावर एक शिवून जाणार आहे. तर इथे आपण शिवून दाखवते मी तुम्हाला. जिथं आपण हा कपडा ठेवतोय, जिथं आपली चेन आहे तिथेच हा साईडचा कपडा ठेवायचा आणि शिवून घ्यायचा ह्या प्रकारे. आता चेन शिवताना सुद्धा व्यवस्थित शिवली गेली पाहिजे, जेणेकरून हा कपडा हाईड व्हायसाठी आपण तो वरचा कपडा ठेवलायच, ती 2 इंचाची स्ट्रीप ठेवली ती. त्यामुळे इथे जरा चेनच्या बाजूला जागा ठेवून हे शिवून घ्यायचं आणि ते शिवून घेताना ही चेन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत स्ट्रेट आपण शिवून जायचं आणि नंतर तो दाब बाजूला करायचा आणि सुई बाजूला करून घ्यायची आणि ती चेन खाली वळून शिवून घ्यायचं, कारण तिथं चेन आल्यामुळे तो रनर आल्यामुळे नीट शिवलं जात नाही. म्हणून ही चेन आपण आता दाब उचलून घ्यायचा, चेन खालच्या बाजूला ढकलवून द्यायची आणि मग तो साईडून शिवून घ्यायचा.
तसं जर न करता रनरच्या बाजूने जर डायरेक्ट आपण शिवत गेलो तर रनर तरी तुटला जाईल, नाही तर तिथून कपडा आपला साईडला येणार, प्रॉपर आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये शिवलं जाणार नाही. सो त्यामुळे इथं शिवून घ्यायचं आणि तो एक्स्ट्राचं मार्जिन असतं चेनचं, थोडंसं 1 इंचाचं मार्जिन असतं बघा रनरच्या वरती, ते मार्जिन आतल्या बाजूला ढकलून तिथून आपण शिलाई मारून हा कपडा काढून घ्यायचा. तिथं आपलं परफेक्ट फिनिशिंगने शिवलं जातं. हे बघा ह्या प्रकारे. आता धागा कट करून घेतला, बरोबर आपली चेन आली. आता आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. तर आपण एक साईड पूर्ण प्रॉपर शिवून घेतली, एक साईडलाच फक्त आपलं शिलाई मार्जिन आहे. जर दोन्ही साईडला शिलाई मार्जिन असतं तर आपण डायरेक्ट उलट्या बाजूने शिलाई मारून घेतली असती. आता आपल्याला फक्त एकाच बाजूला मार्जिन असल्यामुळे एकावर एक ठेवून असं हे शिवून घेतलं पाहिजे. तर इथे आपण एकावर एक ठेवून शिवून घेतोय, तेव्हा इथं तिरका कोपरा दिसतोय बघा, जरा ती चेन बाहेर आल्यासारखी वाटते. तर ते मेसी न दिसता जिथं आपल्या चेनचा एंड होतोय तिथे कट मारून ते नीट शिवलं जावं ह्यासाठी आपल्याला तिथे कट मारायचं. आणि जी चेनचं एक्स्ट्राचा दिसतोय तो पार्ट आपण कट करून काढला तरी चालतो, किंवा तिथेच आपण हाईड केला आतमध्ये शिलाईमध्ये तरी चालेल. चेनच्या इथे दिसणारा तिथे पार्ट आहे तिथे आपण कट केल्यामुळे काय होईल, शिलाई मार्जिन आतल्या बाजूला आपलं येतं आणि ते एकावर एक ठेवून शिवलं जाणार. जे शिलाई मार्जिन आहे त्याच्यावर साईडचा पार्ट ठेवून डायरेक्ट अशा प्रकारे हे स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या तिथं मेसी पार्ट दिसणार नाही, तो प्रॉपर स्टिच होईल आणि चेनचा पार्ट आपला बरोबर तिथे ओपन राहील. तर ह्या प्रकारे शिवून घ्यायचं आहे. हीच प्रोसेस आपण दुसऱ्याही बाजूला करून घ्यायची आहे. खूप सुंदर असा हा लूक येतो आहे. ह्याने असं वाटतही नाही हा फिडिंगचा कुर्ता आपण शिवला आहे, हा काहीतरी आपण वेगळी स्ट्रीप लावून डिझायनर लूक दिल्यासारखा वाटतो आहे. एनिवेज असा मी टॉप एक हा घेऱ्याचा टॉप शिवते मी, म्हणजे वन पीस शिवते. पण असा मी एक टॉप माझ्यासाठी शिवला होता, चेन नव्हती त्याला, पण मी असाच एक रेग्युलर युजिंगचा कट साईजचा टॉप शिवला होता. हे पहा, असं फिनिशिंगनं चेनही लावली गेली आणि वरच्या बाजूने जिथंपर्यंत चेन नाही आहे, म्हणजे जिथंपर्यंत इथं चेन येते तर वरच्या बाजूने ती तिकडच्याच बाजूला ही 2 इंचाची स्ट्रीप राहावी, म्हणून जिथंपर्यंत चेन नाही आहे तिथंपर्यंत आपण ही दाबटीप मारून घ्यायची त्या बाजूला, जेणेकरून तो कपडा हलणारच नाही आहे. जिथे आहे तिथेच तो प्रॉपर राहील आणि चेन आपली हाईड होईल. अदरवाईज ह्या ड्रेस घातला तरी तो फिडिंगचा आहे असं काही कळणार नाही आहे. सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघाल. छान ही डिझाईन रेडी होती आहे. आता हा शिवून झाल्यानंतर आपण हा धागा कट करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने थोडासा जो कपडा वरती आलेला दिसतोय पहा, जो आपल्या साईडचा, तर तो कपडा कट करून घ्यायचा. तो कपडा कमी झाल्याने काही उंचीत वगैरे बदल होणार नाही आहे, कारण हा कपडा साडीचा आहे. सो थोडा खेचला जातोय, तो खेचला गेल्यामुळे काय होतं, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. सो हे पहा, अशा प्रकारे चेन आपलं ओपन होतं आहे आणि जेव्हा आपण खालच्या बाजूने त्याला घेर जॉईन करू तिथेही ते फिट होईल, रनर निघणार वगैरे काही नाही. अशा प्रकारे वन साईडला आपण चेन जॉईन केली आणि बॅक साईडने बघा किती फिनिशिंगने हा कपडा दिसतोय. तो जो तुकडा दिसतोय तो आपण कट करून चेनचा काढला तरीही चालतो. आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. एका बाजूने तर आपण परफेक्टली स्टिच करून घेतले, दुसऱ्या बाजूने हे करताना आपण चेन जशी या स्ट्रीपच्या साईडला ठेवली होती त्याच प्रकारे आपल्याला चेन ठेवायची आहे. अशी सरळ न ठेवता उलट्या बाजूने, म्हणजे खालच्या बाजूला जो रनर येतोय तो खालच्या बाजूला रनर आला पाहिजे. वरच्या बाजूला रनर केला तर आपण ती सरळ चेन ठेवली म्हणायची, ही उलटी चेन ठेवली आहे. आणि त्याच प्रकारे सेम प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत आणि इथेही ही चेन जॉईन करून घेणार आहोत. ह्या बाजूने जेव्हा आपण स्टिच करून घेतोय तेव्हा हा रनर आहे तो सेम रनर दाब साईडला घेऊन रनर बाजूला, म्हणजे खालच्या बाजूला घेऊन मग तिथे स्टिच करायचं. जसं की आपण रेग्युलर चेन लावतानाही तो रूल फॉलो करतो तसंच हे करायचं. आणि जिथं आपण ही शिलाई मार्जिन आली तिथंपर्यंत हे शिवून घ्यायचं आणि हाईड झाला पाहिजे तो आपली, जिथंपर्यंत चेन येते चेनचा वरचा 1 इंचाचा जो आपला मार्जिन असतो तो जरा तिरका शिवून घ्यायचा, जेणेकरून तो हाईड होईल अशा प्रकारे. आता इथे हा वन साईड तर आपली शिवून झाली, त्याच्यावर आपल्याला दाबटीप मारायची नाही आहे, ते तसंच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या बाजून ही सेम प्रोसेस करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हा पहा, एक्स्ट्राचा जो मार्जिन दिसतोय तो चेनचा मी कट करून घेते, जेणेकरून तो मध्ये येऊ नये अशा प्रकारे. आता इथे दुसऱ्याही बाजूला तो थोडासा तुकडा माझा कट करायचा राहिला होता, तो मी कट करून घेते, जेणेकरून ते पूर्ण असं प्लेनच होईल. आणि तो तुकडा कट केल्याने काही फरक पडणार नाही आहे, कारण आपला तिथे फिक्स झालेला असतो चेनचा पार्ट, त्यामुळे रनर निघणार वगैरे काही नाही आहे. तो एक्स्ट्राचा 1 इंचाचा पार्ट आपण कट करून टाकायचा. आता दुसऱ्या बाजूने इथे स्टिच करताना डायरेक्ट आपण ह्याच्यावरनं तो कपडा साईडवाला ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचा.
हे पहा, अशा प्रकारे हा कपडा ठेवून आपण डायरेक्ट हा स्टिच करून घ्यायचा आणि जो दिसतोय तो थोडासा तिरका आतमध्ये घ्यायचा. 1 इंचाचा जो शिलाई मार्जिनचा कपडा होता, चेनचा शिलाई मार्जिन असतो तो. आणि जिथे आपली चेन संपतीये तिथे तिथे हा आपण अर्धा इंचाचा जो शिलाई मार्जिन आहे तेवढा कट मारून घेतो आणि वर मग त्याच्यावर हा आपला साईडचा कपडा ठेवून स्टिच करून घ्यायचं. हे डायरेक्टच ठेवून स्टिच करून घ्यायचं आणि उरलेला वरचा कपडा कटिंग करून काढायचा. अशीच प्रोसेस आपण मगाशी केली होती. त्याच प्रकारे हा आपला अप्पर पार्टचा फ्रंट साईडचं रेडी झालेलं आहे. हे असं डायरेक्टली शिवून घेतल्यानंतर हे पहा, इथे मी ही प्रोसेस थोडी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण हे आपण मगाशी बघितले. व्हिडिओ जास्त मोठा नको म्हणून हे इथे दाबटीप मारून घेतलेलं वगैरे जरा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवले. तर हा आपला अप्पर पार्ट रेडी झालेला आहे आणि ह्याचं बघा फ्रंट साईडनं असा काहीसा लुक येतोय. तर खूपच सुंदर असा लुक ह्याचा फ्रंट साईडने येतोय आणि बॅक साईडनेही याचा लुक दाखवते तुम्हाला किती फिनिशिंगनं वाटतोय. हे पहा, बॅक साईडनं सुद्धा ह्याला कुठेही काही दिसत नाही आहे आणि फ्रंट साईडनंही छानच वाटते. सो हा आपला फिडिंगचा अप्पर पार्ट रेडी झालेला आहे. मी हा फ्रंट पार्ट रेडी असा करून घेतला आहे ह्या प्रकारे. खालच्या बाजूने आपल्याला सरळ तशी टीप मारून घ्यायची आहे कमरेकडच्या बाजूला, म्हणजे जेणेकरून तो आपला पार्टही फिक्स होईल. आणि ह्याचा मी बॅक पार्ट सेमच शिवला आहे, जो आपला रेग्युलर शिवतो तसा राऊंडने केला आहे. तुम्हाला पाहिजे तर बॅकलाही तुम्ही चेन ओपनिंग करू शकता, पण मी तसं न करता फक्त इथे आपल्या बॅक साईडला राऊंड नेकच दिला आहे. कारण फ्रंटलाही राऊंड नेक आहे, बॅकलाही राऊंड नेक आहे. त्याने गळ्यातून तो नीट जाईल, जेणेकरून आपल्याला तो ड्रेस नीट बसेल. असा बॅक साईडला हा लूक दिलेला आहे. आता आपण इथे फ्रंटवर हा बॅकवर फ्रंट ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचे. मी बॅक साईड जो राऊंड नेक दिला आहे तो तुम्ही राऊंड नेकने त्या स्क्वेअर द्या किंवा बोटनेक करा किंवा काही करा, त्यात काही वेगळं करू शकता तुम्ही. फक्त मला हा सिंपल सोबर करायचा आहे म्हणून मी हा फक्त राऊंड नेक दिला आहे. इथं आता शोल्डर जॉईन करून घेतल्यानंतर आपण सिंपल अशा ज्या रेग्युलरच्या स्लीव करतो 4 इंचाच्या, त्याच मी स्लीव ह्याला जॉईन करून घेते आहे. आता इथे शोल्डर जॉईन करून घेतल्यानंतर मी इथे दोन्हीला शोल्डरकडूनही एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला होता आणि तो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला कट केल्यानंतर नीट त्याला आर्महोलला शेप दिला आणि कमरेकडच्या बाजूलाही आणि खांद्याकडेही त्याला ओव्हरलॉक करून घेतलं. आणि जिथे आपला हा पार्ट येतोय त्याला स्लीव ही लॉंग ही अशी छोटीशी स्लीव मी जॉईन केली. तुम्ही हवी ती बटरफ्लाय किंवा फ्रिलवाली अशी स्लीव जॉईन करू शकता. आता इथे स्लीव जॉईन करताना थोडासा जो आपण 2 इंचाची जी प्लीट लावली होती, तर ती 2 इंचाची प्लीट आहे ती आपली ही खांद्याकडच्या स्लीवच्या बाजूला जाती येतात. त्यामुळे ती दबली गेल्यामुळे खूप सुंदर असा त्याला लूक येतोय आणि ते टाईट बसतंय तिथे. अशा प्रकारे आपली स्लीव वगैरे लावून हा घेर वगैरे नॉर्मल जसं आपण रेग्युलर जॉईन करतो तसा रेग्युलर जॉईंट करून घेतल्यानंतर हा त्याचा फायनल लुक आहे पहा. घेर वगैरे जॉईंट करायचा मी दाखवलं नाही आहे कारण ते रेग्युलर आपल्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी दाखवतेच आणि तुम्ही ते पाहताच. सो ते नॉर्मली जसं असणार आहे तसंच असणार आहे. आणि ही फ्रिल म्हणजे जसं आपण लेस जॉईन करतो, बॉर्डर एखादी जॉईन करतो, तशाच प्रकारे ते खालून मी जॉईन केलेलं आहे. असा काहीसा त्याचा फायनल लुक आहे. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर ट्राय एकदा नक्कीच करा. थँक्यू.